प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. माझ्या प्रिय भावा बहिणीनो, लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करीत आहे. मी ॲलन लोबो, जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात तुम्हाला शुभेच्छा देत आहे. हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. माझ्या प्रिय भावा बहिणीनो, प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देव. आज आपण एका गंभीर विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत. विषयाचं शीर्षक आहे मृत्यूनंतरचं जीवन, निवड तुमची. या विषयाकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून पाहावे अशी मी आपणास विनंती करीत आहे. पापाद्वारे मरणाचे राज्य मनुष्य जातीमध्ये पसरले. आजपर्यंत मातीतून आलेला मनुष्य, जो विद्वान असो, थोर असो, बलवान असो, खूप ज्ञानी असो, आपणा स्वतःच मृत्यूच्या साफळ्यातून सोडवू शकत नाही. मृत्यू हा मानवजातीचा शत्रू आहे. तो कोणाही मनुष्याचा आदर करीत नाही. मृत्यू हा मनुष्याच्या योजना, सामर्थ्य, उद्देश निष्फळ करीत असतो. म्हणून मृत्यू हा मनुष्यांना शून्यवत करीत असतो. उपदेशक याचं पुस्तक 8वा अध्याय 8वं वचन म्हणते, स्वतःच्या आत्म्याला धरून ठेवण्याची सत्ता ज्याला स्वतःच्या आत्म्यावर आहे असा कोणी मनुष्य नाही. जीवन हे अत्यंत मौल्यवान आहे. ही महत्वाची बाब नाही की आम्ही किती दीर्घ जगलो, तर आम्ही कसे जगलो हे शेवटी मोजण्यात येते. आम्ही या जगात किती व काय काय कमावले हे देव विचारत नाही, तर आम्ही आपला आत्मा कमावला काय हाच देवाचा प्रश्न आहे. मरणानंतर नक्की काय होत असेल, कधीतरी विचार आम्ही हा केला आहे काय? मृत्यूनंतर मनुष्य नक्की कुठे जात असेल, या प्रश्नावर विचार करूनही आमच्या स्वतःकडे त्याचे उत्तर मिळू शकत नाही. मृत्यूनंतर नक्की काय होत असेल, मृत्यूच्या पलीकडे काय असेल, शांती असेल की त्रास, यातना, काय आमचे अस्तित्व राहते काय? काय सगळे एकाच ठिकाणी जातात काय की वेगवेगळ्या ठिकाणी जातात? काय स्वर्ग आणि नरक, सुखलोक व अधोलोक अस्तित्वात आहेत काय? माझे प्रिय व्यक्ती मरणानंतर कुठे गेले असतील काय? ते मला भेटतील काय? ते आनंदी असतील काय की दुःखात असतील? मला माझे अंतिम ठिकाण काय भेटेल बरं? अशा प्रकारचे विविध प्रश्न मानव जातीच्या मनात युगानयुग, पिढ्यानपिढ्या चालू आहेत. परंतु या प्रश्नांची उत्तरे मिळतात कोणाला? आज या जगामध्ये 4200 वेगवेगळ्या धर्मांचे वेगवेगळे निरनिराळे मत, सिद्धांत, विचार, विश्वास आहेत. मग या विषयावर आम्हाला सत्य कोण सांगेल बरे? असा एक व्यक्ती या जगात आहे जो मृत्यू पावला होता आणि तो मृत्यूवर विजय प्राप्त करून या जगात आला. तोच आम्हाला नक्की मृत्यूनंतर काय होते हे सांगू शकतो. एकच व्यक्ती मानवी इतिहासात होऊन गेला ज्याने मृत्यूची चव घेतली, अधोलोकी गेला, आत्म्यांच्या दुनियेमध्ये तो जाऊन त्याने घोषणा दिली. तिसऱ्या दिवशी तो जिवंत होऊन पाप, मृत्यू, सैतान यावर तो विजयी झाला. मरणानंतर नक्की काय होते हे तोच सांगू शकतो. तो प्रभू येशू ख्रिस्त हाच खरा साक्षीदार आहे. प्रकटीकरण 1 अध्याय 18वं वचन म्हणते, मी मेलो होतो तरी पहा मी युगानयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. असा दावा आजपर्यंत या जगातील कोणत्याही व्यक्तीने कधीही केलेला नाहीये. हा दैवी दावा आहे आणि हा दावा केवळ प्रभू येशू ख्रिस्त हाच करू शकला. म्हणूनच आम्हाला विश्वास त्याच्यावर ठेवायचा आहे. देवाने आम्हा मानवांना सत्य समजण्यासाठी आपलं पवित्र शास्त्र म्हणजे बायबल अखिल मानव जातीसाठी दिलं आहे. हे बायबल सत्याचं प्रकटीकरण मिळण्यासाठी दिलेलं आहे. ही एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. बायबल हे देवाच्या दैवी इच्छेचे संपूर्ण प्रकटीकरण आहे व त्यामधील शब्द जिवंत देवाद्वारे बोलले गेलेले आहेत. म्हणून बायबल खेरीज मनुष्यांना दुसऱ्या कोणत्याही मानव प्रणित धर्म तत्वाची व मानव प्रणित अधिकार सूत्रांची गरजच नाही. कारण बायबल हे संपूर्ण विश्वांतील एकमेव आध्यात्मिक सत्याचे स्रोत आहे. म्हणून देवाची मानवांकडून ही अपेक्षा आहे की मनुष्यांनी देवाच्याच संदेश वचनावर विश्वास करून त्याला अनुसरावे. आम्हा मनुष्यांचे पृथ्वीवरील जीवन फारच अनमोल आहे. जीवन ही एक महान देणगी
त्या देवाकडून आम्हाला मिळालेली आहे. अर्थात आयुष्याची मर्यादा कोणीही वाढवू शकत नाही. उत्पत्ती याचं पुस्तक 2 अध्याय 7 वचन म्हणते, परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. अर्थात मनुष्याला देवाने 3 भागामध्ये बनवलेला आहे, शरीर, आत्मा आणि प्राण. हे एकाच व्यक्तीचे 3 वेगवेगळे भाग आहेत. परंतु प्रत्येक व्यक्ती जो या जगात जन्माला येतो तो प्रत्येक व्यक्ती मर्त्य आहे, ते मृत्यूच्या नियमाखाली आहे. व जशी जन्मण्याची वेळ देवाकडून ठरलेली आहे तसेच मृत्यूची ही वेळ देवाकडून निश्चित झालेली आहे. अर्थात आमचं शरीर जे आहे दृश्य शरीर आहे. आमचे दुसरे 2 अंग आहेत, आत्मा आणि प्राण. हे अदृश्य स्वरूपात असतात, हे दिसत नसतात. अर्थात प्रत्येक मनुष्य आपल्या आईच्या उदरातून बाहेर येतो, त्यावेळेला शरीर म्हणून तो बाहेर येतो. परंतु त्याच वेळेला त्याला हा जीवात्मा आपल्या श्वासाबरोबर प्राप्त होतो. अर्थात जीवात्म्यांतूनच विचार येत असतो व तो शरीरांतील विचाराला कृतीत प्रकट करण्याचं कार्य करीत असतो. म्हणून ज्या वेळेला मनुष्याचा मृत्यू होतो त्यावेळेला जीवात्मा मृत शरीरांतून विभक्त होतो. अर्थात केवळ शरीर मृत पावते, परंतु जीवात्मा जो मानवी भाग आहे तो जिवंतच असतो. त्या जीवाला सर्व भावना, प्रेम, दुःख, नाती, आठवणी वगैरे वगैरे अनेक गोष्टी, ह्या सर्व गोष्टी विवेक भाव, ज्याला कॉन्शियस म्हणतात, जीवात्म्याचं इंद्रिय आहे, त्याला या सर्व गोष्टी आठवत असतात. कारण हा कॉन्शियस विवेक भाव मृत्यूनंतर देखील पूर्णतः जागृत असतो. म्हणून मृत्यू झाल्यानंतर देखील त्या जीवात्म्याला हे कळते की आपण आहोत, आपले अस्तित्व आहे हे त्याला कळून चुकते. परंतु मृत्यूमुळे त्या व्यक्तीचे ठिकाण मात्र बदलते. अर्थात या संपूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याला देवाने विचारशील व्यक्ती बनविलेला आहे. मृत्यूपूर्वीही तो विचार करीत होता, मृत्यूनंतरही त्याला पुष्कळ विचार येतात, आठवणी येत असतात. जिवंत असताना ती व्यक्ती आपल्या शरीरात वाटेल ते करू शकत होते, परंतु आता मृत्यू पावल्यानंतर आता ते सर्व काही करणे समाप्त होते. याकोबाचे पत्र याचा 4 अध्याय याचं 13 ते 15 वचन मी आपणापुढे वाचत आहे. अहो, जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहा, ती थोडा वेळ दिसते आणि मग नाही तशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. अर्थात आम्हा सर्व मनुष्यांचे आयुष्य क्षणभंगूर आहे. मृत्यू हा सर्वांनाच येणार आहे. तो कधी येईल, कुठे येईल हे कोणालाच ठाऊक नसते. म्हणूनच मृत्यूसाठी आम्ही तयार असणं गरजेचे आहे. अर्थात मृत्यूनंतर मनुष्य कुठे जाणार याची निवड मनुष्याला जिवंत असताना करावयाची आहे. संपूर्ण जगामध्ये हजारो लोक दिवसाला मरण पावत असतात, परंतु फार क्वचित लोक आहेत ज्यांना जीवनाचे सत्य कळलेले असल्या कारणाने ते मृत्यूनंतरही जीवनात प्रवेश करीतात. काय मृत्यूनंतर पुनर्जन्म होतो काय? हजारो वर्षांपासून पुनर्जन्माचा विश्वास हा फार प्रसिद्ध विश्वास आहे, परंतु त्या विश्वासाचा पत्कर यहुदी व ख्रिस्ती यांच्याकडून स्वीकारला गेलेला नाही. कारण तो विश्वास बायबलच्या शास्त्रलेखाविरुद्ध असल्याने तो विश्वास खरा नाहीये. अर्थात बायबल काय शिकविते आम्ही पाहूया. इब्री लोकास पत्र याचा 9 अध्याय 27 वचन, ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. अर्थात या ठिकाणी पवित्र शास्त्र बायबल असं शिकवित आहे, कोणाही व्यक्तीला एकदा मरावे लागते व त्यानंतर न्यायाला सामोरे जावे लागणार आहे. बायबल कुठेही शिकवित नाही की मनुष्याला दुसरी संधी मिळेल किंवा प्राणी म्हणून किंवा व्यक्ती म्हणून या जगात पुन्हा येतील असं शिकवित नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर खेळलेले असताना त्याच्या उजव्या हाताकडील एक चोर जो होता त्याला येशू ख्रिस्ताने म्हटले, आज तू खचित माझ्या बरोबर सुखलोकात असशील. त्याला असे म्हटले नाही की मी तुला पृथ्वीवर पुन्हा जीवन जगण्याची संधी तुला देतो. अर्थात हे दोन्ही शास्त्रलेख आम्हाला शिकवितात की मनुष्यांचा पुनर्जन्म होत नाही. म्हणून पवित्र शास्त्र पुनर्जन्म शिकवित नाही. 2 ठिकाणं आहेत, एक सुखलोक नीतिमान लोकांसाठी मृत्यूनंतर आहे आणि एक आहे अधोलोक जे अनितिमान लोकांसाठी मृत्यूनंतर आहे. अधोलोक हे एक नरकातीलच एक ठिकाण आहे.
याला रियाम ऑफ डेड, मृत्यांचे ठिकाण म्हणतात. परंतु नरक मनुष्यांच्या न्यायानंतरच पेटविला जाईल. अधोलोक हे ठिकाण अंतिम ठिकाण नसून तात्पुरते ठिकाण आहे. यांतील प्रत्येक व्यक्ती न्यायासाठी वाट पाहत आहे. न्यायानंतर त्यांनी सैतान व त्याच्या दूतासह अग्नी व गंधकाच्या सरोवरात कायमच्या नाशाकरिता टाकले जाईल व तेथे ते चिरस्थायी यातना भोगीत राहतील. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकविले की फक्त दोनच मार्ग आहेत प्रत्येक मनुष्यासाठी, एक स्वर्गराज्य किंवा नरकाग्नी. या दोन्ही गोष्टींचे विस्तृत वर्णन प्रभू येशूने मांडले. श्रीमंत मनुष्य व लाजर यांच्याविषयी सांगताना ज्याचे वर्णन आम्हाला लूक शुभवर्तमान 16 अध्याय 19 ते 31 वचनात आम्हाला हे वर्णन आढळते. लूक शुभवर्तमान 16 अध्याय 19 वचनापासून मी वाचत आहे. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड साठीत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. या वचनामध्ये आम्ही दोन व्यक्तींविषयी पाहत आहोत. हे दोन व्यक्ती या जगामध्ये पृथ्वीवर कशा प्रकारचं जीवन जगत आहेत, परंतु आता या दोघांचाही मृत्यू झालेला आहे. दरिद्री मनुष्याची उत्तर क्रिया झालेली दाखविलेली नाही, परंतु श्रीमंत मनुष्य मेलेला आहे व त्याची उत्तर क्रिया झालेली आहे. अर्थात सर्वच जण स्वर्गात जात नसतात, परंतु या जगामध्ये प्रत्येक मनुष्य मरण पावल्यानंतर त्याच्या पुढे लिहिलं जाते स्वर्गवासी व त्या व्यक्तीचं नाव येते, म्हणजे तो व्यक्ती देवाघरी गेल्याचे संबोधले जाते. परंतु या ठिकाणी आम्हाला आढळत आहे हा श्रीमंत व्यक्ती ज्याची उत्तर क्रिया झालेली आहे. कदाचित पुष्कळ भाषणे झाली असतील, त्यांनी अनेक लोकांना डोनेशन्स दिली होती, त्याची नाव मार्बलवर लिहिलेली आढळतील. परंतु हा व्यक्ती सार्वकालिक जीवन न मिळता मरण पावलेला आहे. आम्ही नेहमी पाहतो की लोक मृत व्यक्तीच्या सहानुभूती खातर बोलण्याची एक पद्धत आहे, RIP, रेस्ट इन पीस. अर्थात श्रीमंत व्यक्ती होता आणि त्याचे पुष्कळ पाहुणे मंडळी, मित्र मंडळी आलेले आहेत आणि या ठिकाणी ते RIP म्हणत आहेत. परंतु काय या व्यक्तीला रेस्ट इन पीस, शांतीमध्ये विसावा मिळेल काय, प्रश्न आहे. वचन आम्हाला पुढे म्हणत आहे 23 वचनात, तो अधोलोकात यातना भोगीत असता त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम, त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. अर्थात हा व्यक्ती आता अधोलोकात गेलेला आहे आणि वचन 23 म्हणत आहे या ठिकाणी त्याला यातना होत आहे. अर्थात हा व्यक्ती एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याला आपल्या धंद्यामध्ये फार संपन्नता, प्रॉस्पेरिटी आणि फार सुयश प्राप्त झाले होते. तो आपल्या धंद्यामध्ये फार गुंतला होता. त्याच्याकडे देवाचा कोणी सेवक वचन सांगण्यास आल्यावर तो नेहमी बने की देव करत आता मला बसण्याची ही वेळ नाही, मी म्हातारा झाल्यावर मी देवाचा शोध करीन. परंतु त्याला माहित नव्हतं म्हातारपण येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू होणार आहे. काय जीवन आणि श्वास आपल्या हाती आहे काय? आज अनेक लोक अशाच प्रकारचा विचार करीत आहेत. त्यामुळेच मृत्यूनंतर ते कुठे जाणार याचा त्यांनी कधीच विचार केलेला नाही. या श्रीमंत व्यक्तीने अधोलोकामध्ये आता दृष्टी लावलेली आहे आणि त्याला हा दरिद्री माणूस जो त्याच्या दरवाजाजवळ टाकण्यात आला होता, ज्याला आपल्या मेजावरला चुरा तो खाऊ देत होता, कपडे, वस्त्र, जेवण देत होता, गरीबाला मदत करीत होता आणि अशा प्रकारचे अनेक पुण्य कर्मे तो करीत होता. परंतु पवित्र शास्त्र या ठिकाणी शिकवित आहे की अशा प्रकारची पुण्य कर्मे करून कोणाही व्यक्तीला तारण किंवा उद्धार प्राप्त होत नाही. अर्थात यशायाचा 64 अध्याय याच्या 6व्या वचनात म्हटलेलं आहे की आमची पुण्य कर्मे देवासमोर फाटक्या वस्त्रासारखी आहेत, चिन्हे आहेत. जर आमच्या पुण्यकर्मांनी आम्हाला तारण प्राप्त झालं असतं तर येशूला क्रूसावर मरण्याची गरज नव्हती आणि येशूने आपल्या शिष्यांना तशी आज्ञा दिली असती की तुम्ही पुण्यकर्मे करा, तुम्हाला स्वर्ग राज्यात प्रवेश मिळेल. प्रभू येशूचे शब्द म्हणतात, हे मनुष्य, तू सारे जग कमावले पण आपल्या आत्म्याचा नाश केला तर काय फायदा? हा श्रीमंत व्यक्ती अशाच प्रकारे त्याच्या आत्म्याचा नाश झालेला आहे. अर्थात आता त्याला कळलेलं आहे, परंतु आता काहीच करता येत नाही. अधोलोक नावाचे हे ठिकाण जेथे मृत्यू झाल्यानंतर उद्धार न पावलेला व्यक्ती, ज्याला अनंत जीवन मिळालं नाही, असे प्रत्येक व्यक्ती या मृत लोकात अधोलोकी येत असतात. परंतु या ठिकाणी आम्हाला आढळत आहे की तो यातना भोगीत आहे. अब्राहम हा विश्वासणाऱ्यांचा पिता आहे आणि त्याच्या उराशी हा लाजर तो पाहत आहे.
बघा, मृत्यूनंतरही मनुष्याला पुकारत आहे, हाक मारत आहे, ओळखत आहे, त्याला सर्व गोष्टीची आठवण येत आहे. 24 वचन म्हणते, तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजरला पाठीव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळ्यात क्लेश भोगीत आहे. अर्थात या बायबलमध्ये आम्हाला आढळते की अधोलोकात गेलेला हा व्यक्ती जाळामध्ये आहे, क्लेश भोगत आहे, त्याला यातना होत आहेत. आणि त्याला सर्वात महत्वाची गोष्ट, त्याची जीभ जी आहे ही, त्याला पाणी हवं आहे. त्याची जीभ या ठिकाणी सुकलेली आहे. अब्राहमाने त्याची वाणी ऐकलेली आहे. आणि अब्राहम 25 वचनात त्याला म्हणतो, अब्राहम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजार आपले दुःख भरून पावला, याची आठवण कर. आता याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस. अर्थात हा श्रीमंत होता म्हणून अधोलोकात गेला आणि तो दरिद्री होता म्हणून सुखलोकात गेला असं नाही. कारण श्रीमंती व गरिबी हे कोणा माणसाचे अनंत जीवनाची वाट ठरवित नाही. योहान सुवर्तमान 3 अध्याय याचं 3 वचनात आम्ही पाहतो, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. अर्थात नव्याने जन्म होणं आवश्यक आहे. लाजरचा नव्याने जन्म झाला होता, ज्यामुळे लाजरचा प्रवेश सुखलोकात झालेला आहे. योहान 3:5 मध्ये म्हटलेलं आहे, येशूने उत्तर दिले की, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. लाजरने या ठिकाणी प्रवेश केलेला आहे, कारण लाजर पाण्यापासून आत्म्यापासून जन्मलेला आहे. आज प्रश्न आम्हाला आहे, काय आमचा नव्याने जन्म झाला आहे? जर झाला नसेल तर आमचाही प्रवेश होऊ शकणार नाही. काही वेळेला आम्हाला असं ऐकण्यात मिळते की आमचा व्यक्ती जो स्वर्गात गेलेला आहे तो मागत असणार, परंतु तो नक्की स्वर्गातच गेला आहे की अधोलोकात गेला आहे, कोण जाणे. अधोलोकामध्ये हा व्यक्ती आपली पहिली विनंती सादर करीत आहे की मला या क्लेशांतून मोकळ होण्यासाठी माझ्या जिभेवर पाण्याचा थेंब हवा आहे, परंतु त्याची पहिलीही मागणी मान्य करण्यात आली नाही. 26 वचनात अब्राहमला म्हणतो, एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यांस जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये, म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापलेला आहे. अर्थात अधोलोक आणि सुखलोक एकमेकांना पाहत आहेत, परंतु मध्ये एक मोठा दरा असल्या कारणाने ते जाऊ शकत नाहीत, काही करू शकत नाहीत, एकमेकांना मदत करू शकत नाही, इच्छा असूनही. मग 27 वचनात आम्ही पाहतो, मग तो म्हणाला, तर बापा, मी विनंती करीतो, माझ्या बापाच्या घरी पाठीव, कारण मला 5 भाऊ आहेत, त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये, म्हणून त्याने त्यांस इकडची साक्ष द्यावी. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, या व्यक्तीला आता आठवत आहे की त्याचे 5 भाऊ आहेत आणि ते पण माझ्याच मार्गाला अनुसरतात, आणि म्हणून त्याला हे कळून चुकलं आहे की ते देखील याच ठिकाणी पोहोचणार आहेत, याची त्याला आता जाणीव झालेली आहे. म्हणून आता त्याला कल्पना सुचली आहे की माझ्या 5 भावांना हा जर लाजर जाऊन आणि साक्ष जर देईल तर माझे भाऊ साक्ष ऐकतील आणि ते निदान या यातनेच्या ठिकाणी येणार नाहीत. पण अब्राहमाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. अर्थात मोशे आणि संदेष्टे आहेत याचा अर्थ काय? देवाने मोशेद्वारे नियमशास्त्र दिलं आहे, संदेष्टांच्या द्वारे ग्रंथ दिलेले आहेत जे या बायबलमध्ये आहेत. जर या ग्रंथांपैकी कोणी त्यावर विश्वास करायला तयार नसेल, वचन ऐकायला तयार नसेल, आपली रूढी परंपरा, आपला धर्म याला जर अनुसरत असेल तर त्याच्याविषयी काही आशा नाही. आज या जगात आम्हाला काय आढळत आहे? काय संदेष्टांच्या ग्रंथावर लोकांचा विश्वास आहे? काय ते मानायला तयार आहेत? काय आज आम्ही बायबलवर अवलंबून आहोत की कॅटकिझमवर अवलंबून आहोत? मनुष्यापासून बनविलेल्या मनुष्य प्रणित संप्रदाय, रूढी, परंपरा यांना धरून आहोत. आम्हाला यावर विचार करणे आहे आणि ज्या गोष्टी देवाच्या वचनात नाहीत त्या आम्हाला सोडायला हव्यात, नाहीतर आमचा नाश अटळ आहे. 30व्या वचनात म्हटलं आहे, तो म्हणाला, हे बापा अब्राहमा, असे नाही, पण मेलेल्यामधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. अर्थात या व्यक्तीला आता पश्चातापाची खरी किंमत कळलेली आहे. पश्चातापाशिवाय मनुष्याला उद्धार, तारण मिळू शकत नाही ही गोष्ट आता त्याला कळली आहे. परंतु मरण पावल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला पश्चाताप करता येत नाही, कारण जीवनात देवाने दिलेली संधी त्याने गमावलेली आहे. अर्थात त्याची इच्छा होती की लाजर जर जिवंत होऊन माझ्या 5 भावांकडे गेला तर ते ऐकतील आणि पश्चाताप करतील. पण अब्राहमाला हे पूर्ण ठाऊक आहे की कोणीही असं ऐकत नाही.
म्हणून अब्राहम पुढे म्हणतो, तेव्हा त्याने त्यांना म्हटले, ते मोशेचे व संदेष्टांचे ऐकत नसतील तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. कैक लोकांचे म्हणणे असे आहे की देव फार प्रेमळ आहे, परंतु देव जरी प्रेमळ आहे तरी एकतर्फी प्रेमाने या जगातील कोणत्याही व्यक्तीला तो वाचवू शकणार नाही. हा वृत्तांत जो आम्ही श्रीमंत व्यक्ती आणि लाजर याविषयी पाहिला, तो श्रीमंत व्यक्ती गेली 2000 वर्षापासून अशाच प्रकारे यातना भोगीत आहे व प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा न्याय करण्यासाठी येणार आहे त्याची वाट पाहत आहे. म्हणून मत्ते सुवर्तमान 7वा अध्याय 13 आणि 14 वचन म्हणते, अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यांतून आत जाणारे बहुत आहेत. बघा, सगळे अधोलोकात चाललेले आहेत. जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांस तो सापडतो ते थोडके आहेत. काय तुम्ही त्या थोडक्यातले आहात काय? प्रश्न आहे. स्वतःला प्रश्न विचारा, आपली पारख करा. नरकाविषयीचे सत्य हा आपला संदेश आवर्जून पाहावा असे मी आपणास विनंती करीतो. आता मी पाहूया, मनुष्य जो नीतिमान व्यक्ती ज्याला अनंत जीवन लाभते त्याचा प्रवेश मृत्यूनंतर सुख लोकामध्ये होतो. याविषयी येशूने काय म्हटले पाहूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वेळेला काल्वरी क्रूसाच्या बाजूला दोन्ही बाजूला 2 चोर खिळले होते. त्यातला उजव्या हाताकडील व्यक्ती जो होता त्याला पश्चाताप आला. येशूने त्याच्यावर दया केली. वचन 42 आणि 43 मी वाचत आहे. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. त्याला कळून चुकले की येशू हा राजांचा राजा आहे, हा केवळ यहुद्यांचा राजा नाही. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटले, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. सुखलोक हा एक स्वर्गाचाच भाग आहे, परंतु हे अंतिम ठिकाण नसून तात्पुरते विसाव्याचे ठिकाण आहे. या सुखलोकात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना अनंत जीवन मिळालेले आहे. ज्या वेळेला जगाच्या वेळेचा अंत होईल त्यावेळेला सर्वांना पांढऱ्या सिंहासनापुढे हिशोबासाठी उभे राहावे लागेल. तेव्हा सुखलोकात असणाऱ्या व्यक्तींचा हिशोब घेतला जाणार नाही, कारण त्यांच्यासाठी येशूने दंड घेतला होता. योहान सुवर्तमान 11 अध्याय 25 आणि 26 वचनात प्रभू येशूने काय म्हटले? येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरी मानतेस काय? अर्थात या वचनामध्ये आम्हाला आढळते, जिवंत असणारा मनुष्य जो येशूवर विश्वास करीत आहे तो मरणार नाही असं महान अभिवचन देण्यात आलेलं आहे. म्हणूनच ख्रिस्त येशूमध्ये प्रत्येक व्यक्ती झोपी जातो, महानिद्रा घेतो जेव्हा तो या पृथ्वीवर मरण पावतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, योहान सुवर्तमान 5 अध्याय 24 वचनात, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणांतून जीवनात पार गेला आहे. हे आहेत अनंत जीवन प्राप्त केलेले व्यक्ती, कर्मांनी नव्हे, येशूवरील विश्वासाच्या द्वारे. येशूच त्यांचं नीतिमत्व आहे. असे अनंत जीवन प्राप्त झालेले व्यक्तीविषयी संत पौल काय म्हणतो? करंथीकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय 1 पासून मी वाचत आहे. कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले तर देवाने आम्हासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे. या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कण्हतो. आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही, कारण जे आम्ही या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो, यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. आमचा नाश होऊ नये किंवा आम्ही अधोलोकात जाऊ नये अशी आमची इच्छा असेल. आम्हाला जर सुखलोकात जायचं असेल तर आम्हाला अनंत जीवन मिळालं पाहिजे. मग अनंत जीवन आम्हाला कसं मिळेल याविषयी आता मी वर्णन करू इच्छित आहे. योहान सुवर्तमान याचा 3रा अध्याय 16 ते 18 वचन मी आपणापुढे वाचत आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की
त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. म्हणजे येशूवर विश्वास ठेवल्याने आमचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगात न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. अर्थात हे वचन आम्हाला काय शिकवित आहे की देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण जगासाठी दिलेला आहे, की संपूर्ण जगातील मनुष्याला तारण मिळावे, सार्वकालिक जीवन मिळावे. परंतु ते सार्वकालिक जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला आपला व्यक्तिगत तारणारा कबूल करून आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून त्याला बनविणे अत्यावश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगात न्यायनिवाडा करण्यासाठी आला नव्हता, तर जगाचे तारण करण्यासाठी आला होता. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे पहिले येणे संपूर्ण जगाच्या मनुष्यांच्या प्रायश्चित्तासाठी आपलं रक्त देण्यासाठी तो आला होता, जगाचे तारण व्हावे म्हणून. जगाचे तारण म्हणजे संपूर्ण मानव जातीचा उद्धार व्हावा. येशू ख्रिस्ताचे मरण हे धर्मानुसार झाले नाही. देव धर्म पाहत नाही. येशूने ख्रिस्ती धर्माची स्थापना कधीच केली नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त संबंध पृथ्वीवरील मानवांचा देव आहे, तो ख्रिस्ती धर्माचा देव नाही. म्हणून 18वे वचन म्हणते, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवडाचा प्रसंग येत नाही. म्हणजे तो न्यायांतून वाचला जातो. देव त्या व्यक्तीकडून हिशोब घेणार नाही, कारण तो हिशोब येशू ख्रिस्ताकडे घेतला गेला. कल्वरी क्रुसावर ज्या यातना त्याने सहन केल्या व पापाचा पूर्ण दंड स्वतःच्या शरीरावर घेतला व आमच्या पापांसाठी त्याने खंडणी दिली. स्वतःचे अनमोल रक्त देऊन आमच्यासाठी सर्व यातना सहन केल्या. ह्यामुळे येशूवर विश्वास करून आपल्या जीवनाचा प्रभू बनविणाऱ्या व्यक्तींना तारण प्राप्ती होते. ते मरणांतून जीवनात पार जातात. त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. ते न्यायांतून वाचले जातात. जो न्याय पुढे मनुष्याच्या मृत्यूनंतर होणार आहे त्यातून त्यांचा बचाव होतो. म्हणून पुढे म्हटलेला आहे, जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात जो व्यक्ती घेत नाही, वचन म्हणते त्या व्यक्तीचा न्याय होऊन चुकला आहे. आज आम्हाला हे तपासणे गरजेचे आहे, काय मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा व्यक्तिगत तारणारा म्हणून कबूल करून माझ्या जीवनाचा प्रभू त्याला बनविले आहे काय? त्या गोष्टींचा स्वीकार करून येशूच्या मागे अनुसरण्यासाठी धर्माद्वारे दिल्या गेलेल्या रूढी परंपरा यांचा त्याग करून ख्रिस्ताच्या मार्गाला अनुसरावे लागेल, तरच हे अनंत जीवन प्राप्त होईल. खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला म्हणजे विश्वासणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर सार्वकालिक जीवन ही मुफ्त भेट देवाने जी सर्व मानवजातीसाठी दिली ती प्राप्त होते. रोमकरास पत्र 3 अध्याय आणि याचं वचन 22 पासून मी वाचत आहे. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव नाही. तुम्ही कोणीही असा. तुम्ही म्हणाल मी कोणत्या जातीचा आहे, माझं वय काय? प्रिय भावा बहिणीनो, देव भेदभाव करत नाही. देवाची इच्छा आहे सर्वांचे तारण व्हावे आणि सर्वांनी देवाच्या सत्य ज्ञानाला पोहोचावे. 23 वचन म्हणते, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून, बघा, खंडणी भरली आपल्या रक्ताने प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. आज तुम्हाला आणि आम्हाला विनामूल्य नीतिमान ठरायचं आहे. नीतिमान ठरलो तर सुखलोकात प्रवेश, नीतिमान जर नाही ठरलो तर अधोलोकात प्रवेश. 25 वचन म्हणते, त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. म्हणजे देव जो आत्मा तो मनुष्य बनला, देह धारण करून आम्हासाठी येशू ख्रिस्त असा मनुष्य जातीत तो प्रकट झाला. सार्वकालिक जीवनाचे दान देण्याकरिता जो आमच्या अपराधांसाठी घायल झाला होता व आमच्या अन्यायासाठी चेचलेला होता, आमची दुःखे उचलून त्याने घेतली व आम्हाला न्यायी ठरविण्यासाठी
तो पुनरुत्थित झाला. असे वचन यशाया 53:5 आणि रोमकरास पत्र 4 अध्याय 25 वचनात दिलेलं आहे. देवाची इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे, म्हणून त्याने आपला पुत्र या जगात आमच्या पापांसाठी पाठविला. आणि आज प्रभू येशू आम्हाला बोलावित आहे. प्रत्येक व्यक्ती देवासमोर स्वतःच्या तारणासाठी जबाबदार आहे, कारण देवाने निर्णयाचे व निवडीचे स्वतंत्र प्रत्येक मनुष्याला दिले आहे. जिवंत असतानाच तारणाची निवड करावयाची आहे. आज धर्म, रीतिरिवाज, परंपरा मनुष्याच्या जीवाशी खेळ करीत आहेत व त्यांना देवाच्या सत्य वचनापासून दूर ठेवत आहेत. आज अनेक लोकांना मी प्रश्न विचारतो की काय तुम्हाला अनंत जीवन मिळाले काय? त्यावेळेला ते प्रामाणिक उत्तर देतात, नाही. मग मी त्यांना म्हणतो, तुम्हाला हे कळले काय की तुम्हाला अनंत जीवन का मिळाले नाही? कारण तुम्ही त्या मार्गावरच आले नाहीत. आज जर तुम्हाला त्या मार्गावर यायचं असेल तर तुम्ही ज्या मार्गावर आहात तो तुम्हाला मार्ग सोडावा लागेल, कारण तो तुम्हाला अनंत जीवनात घेऊन जाणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. येशू ख्रिस्ताचा मार्ग हा अरुंद मार्ग आहे. तोच जर आम्ही निवडला तरच आम्ही त्या अनंत जीवनात प्रवेश करू शकू. मरणानंतरचं जीवन याची निवड तुमची आहे. सर्वच जण मृत्यू झाल्यावर स्वर्गात जात नाहीत. मनुष्याला त्याची निवड जिवंत असताना करावयाची आहे. प्रकटीकरण याचा 20 अध्याय 10 वचनापासून 15 वचनापर्यंत मी आपणापुढे वाचत आहे. त्यास ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापत व खोटा संदेष्ट आहे. तेथे त्यास रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली, त्याकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळेला पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले. ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृत्यांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले. मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. काय आपले नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आहे काय? अर्थात इब्री लोकास पत्र 9:27 मध्ये आम्ही वाचल्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याला देवाच्या न्यायासनासमोर हिशोब द्यावा लागणार आहे. म्हणून मत्ती शुभवर्तमान 25 अध्याय याचं 46 वचन म्हणते, ते तर सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील. अर्थात न्यायामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती आहेत. एकाला अनंत जीवन मिळेल असा समूह आहे आणि एका बाजूला दुसरा समूह आहे, त्यांना सार्वकालिक शिक्षा भोगायला मिळणार आहे. न्यायाच्या दिवशी मनुष्यांची अंतिम ठिकाणे घोषित केली जातील. म्हणजे नीतिमान अनंत जीवनात प्रवेश करीतील व अन्यायी दुष्ट लोक हे सार्वकालिक शिक्षा भोगाव्यास जातील. अर्थात स्वर्ग राज्य आणि नरकाग्नी हे मनुष्याचे अंतिम ठिकाण आहेत, न्यायानंतरचे. आपण देवाकडे येऊया, प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय पित्या, मी फार मोठा पापी व्यक्ती आहे व मला तारणाची गरज आहे. मला न्यायाऐवजी कृपा व क्रोधाऐवजी दया हवी आहे. हे प्रभू येशू, तू माझ्या पापांसाठी देह धारण करून मानव रूपात आलास. कुमारी मरियेपासून तू जन्मलास. तुला पाप ठाऊक नव्हते. पापरहित जीवन जगलास. मी पापी असता माझ्यासाठी ख्रिस्त मरण पावला. मी तुझ्यावर विश्वास करीतो की माझ्या बदल्यात तू झालास. पापाचा दंड माझ्या बदल्यात तू घेतलास व माझ्याकरिता पाप असे तुला केले. मी तुझ्या प्रेमाचा व बलिदानाचा स्वीकार करीतो. काल्वरी क्रूसावर तू माझ्यासाठी बलिदान झालास व माझ्यासाठी अति पवित्र रक्त सांडले. तू स्वरक्ताची किंमत मोजली. तुझ्या अति पवित्र रक्ताने मला शुद्ध कर. मला पाप, मरण व सैतान यांच्या बंधनांतून मुक्त कर, कारण तूच मृत्यूवर विजयी झालास. 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झालास. हे प्रभू येशू, मी तुझे आभार मानतो. माझा प्रभू व माझा तारणारा म्हणून माझ्या जीवनात आज मी तुझा स्वीकार करीत आहे. मी या क्षणापासून तुझाच आहे. माझा तुझ्यापासून वियोग कधीच न हो. मी तुझ्या कृपेने व दयेनेच तारलो आहे. मला शुद्ध कर. मला नवे मन दे. माझं हृदय साफ कर. माझ्या जीवनाचे परिवर्तन कर
तुझा पवित्र आत्मा मला दे. मला तुझे भय धरून तुझ्या आज्ञा पाळाव्या असे हृदय दे. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने करतो. आमेन. हा संदेश ध्यानपूर्वक आपण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांस त्याचा आशीर्वाद देव. हा संदेश ऐकून तुम्हाला काय वाटले हे जरूर तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. थँक्यू. गॉड ब्लेस यू.